नमस्कार बालदोस्तांनो, आज आपला गोष्टीचा दिवस. गोष्टींचा सिलसिला या सदरामध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत करते. आपण संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी गेले काही दिवस बघतो आहोत आणि त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, त्यांचे कुटुंबीय, त्यांचा जीवन प्रवास, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या विविध घटना या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघणं सहज शक्य आहे. रोज वेगळी नवीन गोष्ट बघायची. पण एकच विषय घेऊन ज्या वेळेला आपण त्याच्या अनुषंगाने पुढे पुढे जातो आणि ते अभ्यासतो, त्यावेळी एक सलग गोष्ट त्या व्यक्तिमत्वाविषयी, त्याच्या जीवन प्रवासाविषयी आपल्या डोक्यामध्ये कायमची चितारली जात असते. आणि उद्देश या अशा गोष्टी सांगण्यामागचा हाच आहे. कारण गेल्या वेळेला आपण श्यामची आई हे सुद्धा पूर्ण पुस्तक बघितलं होतं. श्यामची प्रत्येक रात्र जी त्यांनी आपल्या आयुष्यातले अनुभव सांगितले होते, त्या प्रत्येक अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखं होतं. आयुष्य कसं असतं, आपण जे जगतो त्यापेक्षा वेगळं आयुष्य ही मोठी व्यक्तिमत्व कशी जगतात, त्यांच्या आयुष्यामध्ये काय वेगळेपण असतं, कोणत्या गोष्टींमुळे ते वेगळे ठरतात, आयुष्याचा वेगवेगळ्या दृष्टींनी ते कसा विचार करतात, या गोष्टी खरोखर बघण्यासारख्या असतात, ऐकण्यासारख्या असतात आणि अभ्यासण्याजोग्या असतात. म्हणूनच आपण अशी जी आपल्याला प्रेरणादायी असणारी चरित्र आहेत, आपल्याला आयुष्यामध्ये पुढे काहीतरी करत असताना मार्गदर्शक ठरणारी जी चरित्र आहेत किंवा ज्या चरित्रांचा पावलोपावली आदर्श म्हणून आपल्याला उपयोग करता येईल, त्यांचा अभ्यास आपण गोष्टींमधून नक्कीच केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, गोष्ट आणि अभ्यास याचा काय बुवा संबंध? झोपायचं असलं की छान गोष्ट ऐकायची, गोष्टीमधून मनोरंजन झालं पाहिजे वगैरे वगैरे. पण गोष्ट जितकी मनोरंजनासाठी असते तितकीच ती ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा असते. कारण मानवाचा मुख्य उद्देश जो असतो कुठलीही गोष्ट करण्यामागे, तो शेवटी ज्ञानप्राप्तीच्या ठिकाणी येऊनच थांबतो. कारण माणूस हा ज्ञानपिपासू असतो. याचा अर्थ काय मुलांनो, की माणसाला प्रत्येक गोष्टीतून, कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून ज्ञान मिळवण्याची आवड असते. तर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर त्यांना सगळे आईवडील जे काही वातावरण ग्रामण्य केल्यावरती भोगत असतात, ते भोग त्यांच्याही वाट्याला आले. विठ्ठलपंत त्यांना घेऊन त्र्यंबकेश्वरला गेले. तिथे निवृत्तीचा निवृत्तीनाथ झाला. गहिनीनाथांनी त्यांना दीक्षा दिलेली आहे आणि त्यानंतर सगळे पुन्हा आळंदी या ठिकाणी परतलेले आहेत. आणि आपल्या नेहमीच्या आयुष्याला सुरुवात करत असताना विठ्ठलपंतांच्या मनामध्ये हा विचार आला की आपल्या मुलांना आपण ब्राह्मण बनवलं पाहिजे, त्यांना समाजामध्ये घेतलं पाहिजे. यासाठी ब्रह्मसभेकडे आपण मागणी केली पाहिजे. आणि तसं पत्र ब्रह्मसभेकडे त्यांनी पाठवलं आणि सभा घेऊन ब्रह्मसभेने त्यांना सांगितलं की तुम्हाला जर का तुमच्या मुलांना समाजामध्ये घ्यायचं असेल, त्यांना ब्राह्मण बनवायचं असेल, तर त्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हणजे तुम्ही मरण स्वीकारा, तुम्ही केलेली जी चूक आहे त्याची शिक्षा भोगा, त्याच वेळी तुमच्या मुलांना आम्ही समाजामध्ये सामील करून घेऊ. इथपर्यंत आपण गोष्टी पाहिली होती आणि याच्या पुढची गोष्ट आज आपण बघणार आहोत. देहांत प्रायश्चित्त हे शब्द ऐकल्यावरती विठ्ठलपंतांच्या कानामध्ये कोणीतरी गरम गरम तेल ओतावं आणि जी काही अवस्था व्हावी तशा पद्धतीने त्यांच्या मनाची अवस्था झाली. ती अवस्था फक्त विठ्ठलपंतांचीच नव्हती बरं का मुलांनो, तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक सामान्य माणसाची तीच अवस्था होती. कारण सामान्य माणूस जो असतो त्याच्या बरोबर ज्या गोष्टी घडत असतात या समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या माध्यमातनं, त्या सारख्या असतात. त्याच्याबद्दलचं जे वाटणं असतं, तिरस्कार असतो, विरोध असतो, तो सारखा असतो. पण त्या व्यवस्थेविरुद्ध कोणालाही लढा देण्याची हिंमत नसते. ती व्यवस्था जशीच्या तशी सहन करत राहणं हे समाजातल्या आपल्यासारख्या तळागाळातल्या सामान्यपणे जगणाऱ्या माणसांची मनाला सवय झालेली असते. आणि तशीच सवय त्यावेळच्या लोकांना सुद्धा होती. प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपस्थित असलेला हा निर्णय ब्रह्मसभेचा ऐकून अक्षरशः हळहळला.
ब्रह्मसभा आणि त्यातले असणारे जे लोक होते ते सगळे हसत हसत कुत्सितपणे त्या सगळ्या प्रसंगाचा आनंद घेत तिथून निघून गेले. आणि यांना ग्रामण्य केलेलं असल्यामुळे सगळे लोकसुद्धा तिथून ते दुःखी वातावरण मनात घेऊन तिथून निघून गेले. तिथे विठ्ठलपंतांबरोबर जर कोणी उरलं असेल तर तो होता फक्त केशव. सुरुवातीपासून शेवटपर्यंत केशवने या सगळ्या गोष्टीमध्ये या कुटुंबाची साथ दिलेली होती. कावेरी जी रुक्मिणीबाई यांची मैत्रीण होती, तिचा पती म्हणजे केशव. केशवला स्वतःचं रडू आवरेना, स्वतःचे ज्या मनातल्या भावना होत्या त्या आवरेनात, आणि तो ढसाढसा रडायला लागला की अरे हे काय आहे, हा कसला निर्णय आहे, देहांत प्रायश्चित्त, मरण, आणि तुम्ही गेल्यावरती या सगळ्या कुटुंबाला सांभाळणार कोण, कोण बघणार या सगळ्या मुलांकडे, ही मुलं तर पोरकी होऊन जातील. त्याच्या मनाला ती गोष्ट पटतच नव्हती. चालता चालता विठ्ठलपंतांच्या मनामध्ये अनेक विचार घोळत होते आणि त्यावेळेला ते त्याच परिस्थितीमध्ये मनाला कठोर करून केशवला समजावत होते की अरे काहीतरी निर्णय तर घ्यायलाच लागणार आहे, एकतर कायमचं ग्रामण्य किंवा देहांत प्रायश्चित्त. काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागणार आहे, एकतर देहांत प्रायश्चित्त किंवा कायमचं ग्रामण्य. मी केलेल्या चुकीची गोष्ट माझ्या मुलांना का बरं मिळावी? त्यांनी ही कुठलीही गोष्ट सहन करू नये, त्यांच्या वाट्याला चांगलं आयुष्य यावं, आणि त्यासाठी मी देहांत प्रायश्चित्त घेणं हा एकमेव मार्ग आहे. अरे असं तसं मरण कधीतरी येणारच आहे ना. मग कुठल्या तरी आजाराने मरणं किंवा वृद्ध होऊन मरणं, यातनांमध्ये मरणं, यापेक्षा आहे तसं चालता बोलता हा देह जर का परमेश्वराच्या चरणी अर्पण केला आणि त्यामुळे माझ्या मुलांचं भलं होणार असेल तर बिघडलं कुठे? ही गोष्ट केशवला फारशी रुचत नव्हती, पण तरीसुद्धा विठ्ठलपंत त्याला ते समजावून सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होते. विठ्ठलपंतांच्या मनाशी त्यांनी निर्णय पक्का केलेला होता. ते घरी येतात आणि केशवला जायला सांगतात घरी. दुःखी मनाने केशव निघून जातो आणि कावेरी इकडे वाट बघत असते विठ्ठलपंतांची. विठ्ठलपंत घडलेला सगळा प्रसंग कावेरी रुक्मिणीबाईंना सांगतात आणि केशव कावेरीला सांगतो. रुक्मिणीबाई अक्षरशः पायाखालची जमीन कोणीतरी ओढून घ्यावी, खेचून घ्यावी आणि आपण खोल खोल कुठल्या तरी काळ्याशार अशा खड्ड्यात पडावं आणि आपण आता पुढे काहीच बघू शकणार नाही अशा अवस्थेमध्ये जातात की हे काय आयुष्य आहे. एकतर एवढ्या वर्षांचा विरह झाला पतीपासून, त्यांच्यासोबत राहायला मिळालं नाही, त्यानंतर कौटुंबिक आयुष्य जर का जगायला सुरुवात केली तर आपल्याला समाजातल्या ब्रह्मसभेने, शासनाने, प्रशासनाने ही शिक्षा ठोठावली की आपण संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात आलो आणि त्यानंतर आपल्याला मुलं झाली म्हणताना तुम्हाला ग्रामण्य केलेलं आहे. हेही आपण हसत हसत मुखाने स्वीकारलं आणि जगत होतो चांगलं संसारामध्ये, तर आपल्या मुलांना न्याय मिळण्यासाठी आता देहांत प्रायश्चित्त. तेव्हा विठ्ठलपंत सांगतात तू काळजी करू नकोस, माझा निर्णय झालेला आहे. त्यावेळेला कावेरी म्हणते निर्णय? कसला निर्णय झालेला आहे तुमचा? आणि तेव्हा विठ्ठलपंत सांगतात की मी देहांत प्रायश्चित्त घेणार आणि त्यासाठी मी आज रात्रीच प्रयाग क्षेत्री जाणार. प्रयाग या क्षेत्री तीर्थक्षेत्री जाऊन मी देहांत प्रायश्चित्त घेणार आहे. माझ्या मुलांसाठी मी एवढी गोष्ट तर करूच शकतो. आणि त्यावेळेला रुक्मिणीबाईसुद्धा म्हणतात की मग माझासुद्धा निर्णय झालेला आहे, एका क्षणाचाही विलंब न लावता. तेव्हा विठ्ठलपंत म्हणतात तुझा निर्णय? कसला निर्णय झाला आहे? रुक्मिणीबाई म्हणतात माझा निर्णय हाच की मी सवाष्ण जाईन, मी मरण सवाष्ण पत्करेन. जिथे माझा पती जाईल, जिथे माझा नवरा जाईल त्याच ठिकाणी मी सुद्धा जाईन. हा निर्णय माझा झालेला. विठ्ठलपंत म्हणतात अगं असं कसं बोलतेस तू अविचाराने? जर का तू सुद्धा माझ्याबरोबर आलीस तर आपल्या मुलांना कोण बघणार, त्यांचा सांभाळ कोण करणार, त्यांना मोठं कोण करणार, त्यांना खाऊ पिऊ कोण घालणार? तेव्हा रुक्मिणी म्हणते की तुम्ही गेल्यावरती आमचं काय होईल तेच आपण दोघं गेल्यावरती मुलांचं होईल. तुमच्या मनामध्ये हा विश्वास आहे की देव सगळं बघून घेईल. परमेश्वर सगळ्यांना बघत असतो. ज्याला ज्याला त्यांनी जन्माला घातलेला आहे त्या प्रत्येकाचा निर्णय त्या परमेश्वराच्या इथे कायमचा ठरलेला असतो.
मग आपल्या मुलांची काळजी, जर आपल्या मुलांचा जन्म जर का परमेश्वराच्या इच्छेने झालेला आहे तर तो नक्की आपल्या मुलांची काळजी घेईल आणि पुढे जे व्हायचं असेल ते होईल, असं बोलून रुक्मिणी जी आहे ती विठ्ठलपंतांना निरुत्तर करते आणि दोघं जण दुसऱ्या दिवशी निघायचं ठरवतात. तो दिवस खूप आनंदात मजेत घालवतात मुलांबरोबर. त्यांना छान छान खाऊ पिऊ घालतात, गोडाचे जेवण करतात, शिरा, सगळ्या प्रकारचं मुलांचं आवडतं जेवण होतं. मुलांना मांडीवर बसून घास भरवून रामायणातल्या गोष्टी ऐकवतात. रात्री झोपताना मुलांना रुक्मिणीबाई ज्या असतात त्या अंगाई गीत गाऊन झोपवतात आणि सगळी मुलं शांत झोपी जातात आनंदाने. आता मध्यरात्र झालेली असते, ब्रह्ममुहूर्ताची सुरुवात होणार असते आणि त्यावेळेला दोघं जण उठतात आणि निघायला बाहेर पडणार असतात. तेवढ्यात रुक्मिणीबाईंच्या जीवाची कालवाकालव होते. ती झोपलेली मुलं बघून त्यांचा जीव हळहळतो. अश्रूंच्या धारा वाहायला लागतात. आपल्या मुलांना डोळ्यामध्ये भरून घेतात, कारण याच्यानंतर त्यांची मुलं त्यांना कधीही दिसणार नसतात आणि मुलांना आई कधीही दिसणार नसते. बघा मुलांनो, आपल्या आईपासून एक दिवस जरी आपल्याला वेगळं राहायचं असेल तर आपल्याला ते जमत नाही. किती विलक्षण, किती विचित्र असा हा क्षण आहे. त्या झोपलेल्या मुलांच्या अंगावरचं पांघरूण सरळ करतात, त्यांना थोपटतात, गालावरून हात फिरवतात मायेने, प्रेमाने आणि रडत रडत विठ्ठलपंतांच्या पाठोपाठ निघतात. दोघं जण सिद्धेश्वराच्या कळसाला नमस्कार करतात आणि झपाझप चालायला लागतात. असा ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी घेतलेला निर्णय असतो. सकाळ होते आणि सकाळ झाल्यावरती निवृत्तीला जाग येते. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होतो, मोरांचा केकारव ऐकू यायला लागतो आणि संपूर्ण वातावरण छान असं धुतल्यासारखं उजाडलेलं असतं. आणि निवृत्तीला वाटतं की रोज मला एवढ्या लवकर जाग येते, आज मी एवढा उशीर कसा बरं झोपलो असा विचार करत असताना ज्ञानदेवसुद्धा जागे होतात. आजूबाजूला बघतात, आईबाबा दिसत नाही. त्यांचं अंथरूण तिथेच, त्यांची जी पर्णकुठी असते त्याच्या कोपऱ्यामध्ये घडी करून ठेवलेलं असतं. ते दोघं जण जेव्हा इंद्रायणीवरती आंघोळीला जातात तेव्हा त्यांचं अंथरूण तसंच ठेवून तिथे जातात निवृत्ती. आणि त्यावेळेला सगळी भावंडं उठतात आणि मग आई कुठी आहे म्हणून सोपान आणि मुक्ता विचारतात. निवृत्ती म्हणतात ती दोघं जण इंद्रायणीवरती नदीवर आंघोळीला गेली असतील, चला आटपा, आपल्याला उशीर झालाय उठायला. सगळी मुलं आपापली कामाला लागतात. मुक्ता दूध काढायला जाते, सडा रांगोळी घालते, ज्ञानेश्वर झाडांना पाणी घालतात, निवृत्तीनाथ जे आहे ते देवपूजेची तयारी करतात, सगळं झाडलोट सुरू होते, सोपान फुलं बेलपत्र वेचायला जातो. अशी सगळी मुलं कामं करतात आणि कामं झाल्यावरती मुक्ता प्रत्येकाला दूध देते. छोटी छोटी मुलं असतात पण त्यांना आपण करायच्या गोष्टी, आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव लहानपणापासूनच आईवडिलांनी करून दिलेली असते. आणि अजूनही आईबाबा कसे आले नाहीत असा विचार करत असताना निवृत्ती म्हणतो की नदीवरती असतील दोघं जण, तिथे आपल्याला भेटतील, चला आपण आंघोळीला जाऊ. असं म्हणून कपडे घेऊन सगळी भावंडं इंद्रायणीवरती तिथे आंघोळ करायला येतात. आंघोळ वगैरे सगळं होतं, कपडे धुवून होतात. अजूनसुद्धा आईबाबा कुठेच कोणत्या या तीरावर त्या तीरावर कुठेच दिसत नाही आहेत. तेव्हा निवृत्ती म्हणतो की पारध्यांच्या वस्तीवर गेले असतील, तिथे रामू आणि सीता हे पारधी दोघं जण किती दिवसांपासून सर्दी खोकल्याने आजारी आहेत, त्यांना औषधोपचार करायला गेले असतील, येतील ते, चला तोपर्यंत आपण घरी जाऊया. घरी येतात, दुपार होते, बराच वेळ होतो, अजूनही आलेले नाहीत. काय झालं असेल, जेवण बनवलं पाहिजे म्हणून मुक्ता चुलीकडे बघते. पूजा झालेली असते निवृत्तीची, तर चुलीवरती आईने जाताना सगळा स्वयंपाक करून ठेवलेला असतो. एवढ्या सकाळी सकाळी का बरं आईने स्वयंपाक करून गेली असेल? तेव्हा त्या निवृत्ती भावंडांना सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका, तिचं सोमवारचं व्रत होतं, कदाचित भीमाशंकरला वगैरे गेली असतील दोघं जण, व्रताची सांगता करण्यासाठी येतील संध्याकाळपर्यंत. आणि हळूहळू दुपार टळटळीत व्हायला लागते, त्यांना काळजी वाटायला लागते. आणि मग सोपानाला मुक्ताईला बघायला सांगून निवृत्ती आणि ज्ञानदेव दोघं जण पारध्यांच्या वस्तीकडे चालायला लागतात. निवृत्ती आणि ज्ञानदेव दोघं पारध्यांच्या वस्तीमध्ये येतात. तिथे खाटेवरती रामू बसलेला असतो खोकत आणि नाक पुसत सीता बसलेली असते. आणि त्यावेळी चौकशी करतात की आमचे आईबाबा आले का.
विठू ब्राह्मणाची मुलं आली म्हणून त्यांना गूळ पाणी दिलं जातं आणि इथे तर ती दोघं आलीच नाहीत असं त्यांना सांगितलं जातं. आता मात्र ज्ञानदेव आणि निवृत्ती काळजीत पडतात. आजूबाजूच्या वस्त्यांवर शोधायला लागतात, गावातही जातात चोरून आणि शेवटी कावेरी आणि केशवच्या घरी जातात आणि आई बाबा घरी नाहीत, ते इथे आले होते का म्हणून चौकशी करतात. कुठे गेलेत, कुठे काही सांगून गेलेत का, सकाळपासून पत्ता नाही, आम्ही वाट बघतोय, दुपारसुद्धा होऊन गेली आणि त्यावेळेला येतील, ते कुठेतरी गेले असतील कामानिमित्त बाहेरच्या गावी वगैरे. हे बोलत असताना केशवचं मन चरकतं, कारण तो ओळखतो की त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी कदाचित घर सोडलेलं आहे. पण ही बिचारी चिमणी पाखरं आपल्या आईवडिलांना इकडे तिकडे शोधतायत. तुम्ही घरी जा, काळजी करू नका, मी उद्या येतो असं सांगून निवृत्ती आणि ज्ञानदेव घराकडे यायला निघतात तेव्हा पूर्णपणे काळोख झालेला असतो, अंधारलेलं असतं, संध्याकाळ झालेली असते आणि मुक्ता आणि सोपान दोघं जण घाबरतात. समई लावली जाते, 4 ज्योती लावल्या जातात, देवाकडे नमस्कार केला जातो आणि दोघं घाबरून बसलेली असतात. जोराचं वादळ सुटतं, वारा सुटतो आणि त्यावेळेला निवृत्ती आणि ज्ञानदेव घरात येतात. त्यांना जवळ घेऊन निवृत्ती सगळ्यांना बसतो आणि अजून आई बाबा आलेले नाहीत म्हणून सोपान आणि मुक्ता दोघं रडायला लागतात. त्यांना जवळ घेतो आणि ज्ञानदेव अगदी मोठा असल्यासारखा त्यांना समजावतो की काही काळजी करू नका, आपल्या चांगल्यासाठी कुठली तरी गोष्ट त्या दोघांनी ठरवली असेल आणि ती करायला म्हणूनच ते दोघंजण गेले असतील, ते येतील, चला बरं आपण जेवून घेऊया. आणि जेवणामध्ये खरं तर कोणाचंही लक्ष नसतं, पण रोज सोपान आणि मुक्ताला मांडीवर घेऊन जेवायची, सगळ्यांना एकत्र बसून जेवायची सवय असते. सोपानाला निवृत्तीनाथ घेतात आणि मुक्ताईला ज्ञानदेव मांडीवर घेतात आणि घास भरवतात. चौघं भावंड एकत्र मिळून कसंबसं त्या वातावरणामध्ये त्यांना एकमेकांना दिलासा देऊन 4 घास खातात आणि दोघांना मांडीवरती झोपवून ज्ञानासुद्धा निवृत्तीच्या खांद्यावरती डोकं ठेवतो. प्रचंड सोसाट्याचा वारा सुटलेला असतो, मध्येच कुठेतरी डोळा लागतो आणि पाऊस जोरात जो पडायला लागलेला असतो, पर्णकुटी गळायला लागते, पाणी त्यांच्या अंथरुणामध्ये पडायला लागतं, सगळं हलतंय की काय असं वातावरण निर्माण होतं आणि समईतल्या 4 ज्योती मात्र चांगल्या तेवत असतात आणि त्याच्यामधून विस्फारून एक अशी मोठी प्रतिकृती समोर येते आणि निवृत्तीचं शरीर शहारतं, तो थोडासा चरकतो, घाबरतो आणि त्याच्यामधून गहिनीनाथांचा चेहरा समोर येतो आणि ते निवृत्तीनाथांना बघतात. निवृत्तीनाथ नमस्कार करतात आणि आई बाबा कुठेतरी गेलेत, माहीत नाही काय झालंय ते, आम्ही सकाळपासून त्यांची वाट बघतोय, शोधूनसुद्धा आलो. गहिनीनाथ सांगतात, काळजी करू नकोस, तुम्ही चौघंही ब्रह्मा, विष्णू आणि महेश आदिमाया यांची रूपं आहात. अवतार कार्य आहे, तुम्हाला जे काही ठरवून दिलेलं आहे ते करायचं आहे आणि त्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. आपापलं कार्य जे आहे ते तुझ्या भावंडांना वाटून दे, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कर. मी तुला जी दीक्षा दिलेली आहे त्याचं कारण हेच होतं की पुढे जाऊन तू तुझ्या भावंडांना मार्गदर्शन करावं आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून समाजाचे दीपस्तंभ, मार्गदर्शक म्हणून आपलं जीवन व्यतीत करावं. आता तुमचं कार्य करण्याची कुठेतरी वेळ सुरू झालेली आहे आणि मी आता जास्त खोलात शिरत नाही. 4 ज्योती तुला समईतल्या दिसता आहेत, त्या कधीही विझणार नाही. त्या 4 ज्योती तुम्ही आहात समईतल्या, त्या ज्योती तशाच तेवत राहतील. सूर्य, चंद्र, तारे हे कोणत्याही वादळाने कधीही विझत नाहीत बघा मुलांनो. तर तसं तुमचं आयुष्य आहे. समाजामध्ये तुम्ही समाजातल्या लोकांना अशा पद्धतीने हे जे सूर्य, चंद्र त्या लोकांच्या संपूर्ण उपजीविकेचं किंवा निसर्गाचं एक चक्र म्हणून माणसाला उपयोगी पडत असतात, तसेच तुम्हीसुद्धा तुमचं जीवनकार्य पुढे सुरू ठेवणार आहात. एवढं सांगून गहिनीनाथ अंतर्धान पावतात आणि निवृत्तीनाथ जे समजायचं आहे ते समजून जातात. देहांत प्रायश्चित्त हे मुलांना अजिबातच माहिती नसतं. मुलांना विचार करा, आपण ज्या गोष्टीचा कधी विचारही केलेला नसतो अशी गोष्ट या 4 भावंडांच्या आयुष्यामध्ये घडते. या गोष्टीमधून आपण एकच शिकण्यासारखं आहे प्रत्येक वेळेला की आयुष्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रसंग असतात ते येत असतात.
आपण न डगमगता त्या प्रसंगांना सामोरं जाणं, ते प्रसंग स्वीकारणं, ते संकट स्वीकारणं एवढंच त्या क्षणी आपल्या हातामध्ये असतं. आणि हे जो खूप धैर्याने, खूप धीराने, खूप सामर्थ्याने मनाच्या करतो, तोच माणूस आयुष्याच्या परीक्षेमध्ये सफल होतो, यशस्वी होतो. खूप कठीण प्रसंग पुढे जाऊन आपल्याला आयुष्यामध्ये अनुभवायचे असतात आणि त्याची तयारी जी असते, या गोष्टी, हे प्रसंग, ही व्यक्तिमत्व आदर्श असणारी आपल्याकडून करून घेत असतात. म्हणूनच अशी आदर्श व्यक्तिमत्व कायम अभ्यासा, त्यांना ऐका, त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि एक जरी चुकीचं पाऊल पडत असेल त्यावेळी त्यांचं स्मरण करा की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यावेळी काय केलं होतं. आणि त्यासाठीच हा सगळा गोष्टींचा प्रपंच. कशी वाटली आजची गोष्ट किंवा प्रसंग? थोडासा हृदय आहे, पण तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर पाठवा. आणि माधवी राणे हे यूट्यूब चॅनल सगळ्यांना सबस्क्राईब करायला अगदी न विसरता सांगा. अशीच एक छानशी गोष्ट घेऊन पुढच्या शनिवारी आपण भेटणार आहोत. तोपर्यंत टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.